झी 24 तास, एक पाऊल पुढे। पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात नवाज शरीफ यांचं स्थान खूप वरचं आहे। 1980च्या दशकात पंजाब प्रांतातून राजकारणात प्रवेश केलेल्या शरीफ यांनी सत्तेच्या मार्गात पंतप्रधान पदासारखं सर्वोच्च पद मिळवलं। पण त्यांच्या या 30 वर्षांच्या प्रवासात अनेक चढउतार आले। पाहूयात एक रिपोर्ट। पाकिस्तानचे स्टील मिल उद्योगपती नवाज शरीफ यांनी यापूर्वी 2 वेळा सत्तेचा उपभोग घेतलाय। मात्र दोन्ही वेळा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ ते पूर्ण करू शकले नाहीत। नोव्हेंबर 1990 ते जुलै 1993 या दरम्यान ते पंतप्रधान पदावर होते। मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपाने त्यांची खुर्ची गेली। त्यानंतर फेब्रुवारी 1997 मध्ये पुन्हा ते पाकचे पंतप्रधान झाले। मात्र 1999 मध्ये तत्कालीन लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांनी शरीफ यांची सत्ता उलथून टाकली। त्यानंतर त्यांना अटक झाली। अपहरण आणि दहशतवादाच्या आरोपांवर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। त्याचबरोबर भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून सत्तेपासून दूर राहण्याची नामुष्कीही त्यांच्यावर आली। मात्र सौदी अरेबियाच्या मध्यस्थीनंतर कुटुंबातल्या 40 सदस्यांबरोबर शरीफ मायदेश सोडून गेले। लष्कर शासक जनरल झिया उल हक यांचे शिष्य नवाज शरीफ 2008 मध्ये निवडणुकांदरम्यान पाकिस्तानात पुन्हा परतले। 5 वर्षांपूर्वी त्यांच्या सरकारनं देशातील निवडणूक तर जिंकली नाही, मात्र पंजाब प्रांतात त्यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग एन हा पक्ष सत्तेवर आला। 2013 मध्ये बदलाच्या घोषणा देत त्यांच्या पक्षानं विरोधकांवर जोरदार मात केली। सर्वाधिक जागांवर बाजी मारत PMLN न सत्तेचा मार्ग सुकर केला। स्वतः शरीफ पंजाब प्रांतातल्या सरगोधामधून विजयी झालेत। मैं कौम की खातिर, आपकी खातिर, पाकिस्तान के 18 करोड़ अवाम की खातिर इस बदबख्त लोड शेडिंग, बेरोजगारी, गुर्बत, महंगाई इसको खत्म करने की खातिर मैं उनको कहता हूं आओ मेरे साथ। नवाज शरीफ तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्यानं PMLNच्या नवाज शरीफ यांनी पाक जनतेला मत देण्याचं आवाहन केलं आणि त्याला प्रतिसाद देत पाक जनतेनं PMLNच्या पारड्यात भरभरून मतांचं दान टाकलंय। कायद्याचे पदवीधर असलेले आणि 30 दशकांचा राजकारणाचा अनुभव असलेले नवाज शरीफ आता पाकला आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवतात का हे पाहायचंय। भारताबरोबर संबंध सुधारण्याचं आश्वासनही PMLN पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात दिलं होतं। हे आश्वासन आता पाळलं जातंय का तेही पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।